त्यावेळेस संपदावर सुद्धा ज्यांचा कारखाना आहे, जे खासदार आहेत, त्यांच्या पीएनी दबाव टाकला. धनंजय मुंडेंचा निंबाळकरांवरती निशाणा. बीडमध्ये पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन. न्याय मिळेपर्यंत शासनाला स्वस्थ बसू देणार नसल्याचा इशारा. पीडित डॉक्टर भगिनीला न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, फडणवीसांचं आश्वासन. तर निंबाळकरांचं नाव घुसवण्याचा प्रयत्न केला असं म्हणत निंबाळकरांवरचे आरोप फडणवीसांनी फेटाळले. फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात आरोपी गोपाळ बदनेची 30 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी. बलात्कार केल्याचा सुसाईड नोटमधून आरोप. महायुतीत दंगा नको, एकनाथ शिंदेंचा रवींद्र धंगेकरांना सल्ला. शिंदेंच्या आदेशानंतरही माझा लढा सुरूच ठेवणार, धंगेकरांचं विधान. केंद्रीय मंत्रिपदाचा गैरवापर, हवाई उड्डाण विभागाचं 197 कोटींचं नुकसान. रवींद्र धंगेकरांचा मोहळांवरती नवा आरोप. एक नोव्हेंबरपूर्वी जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द न झाल्यास उपोषण करू, जैन मुनींचा इशारा. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत बैठक घेण्याची राजू शेट्टींकडे केली मागणी. राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ. द्राक्ष बागांसह कांदा, कापूस पिकाचं अतोनात नुकसान. नुकसानामुळे राज्यातील बळीराजा हतबल. फलटणमधील डॉक्टर तरुणी आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पीएसआय गोपाल बदनेला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 30 ऑक्टोबरपर्यंत बदनेची कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. बदनेवर बलात्काराचे आरोप डॉक्टर तरुणीनं केले. फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्येवरून विरोधकांकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना घेरलं जाते. पण फलटण दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांनी मात्र रणजितसिंह निंबाळकर यांना क्लीन चिट दिली आहे. रणजितसिंह, चिंता करू नका, आम्ही पूर्ण ताकदीनं तुमच्या पाठीशी आहोत, असंही फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या क्लीन चिटवर मवियानं टीका केली आहे. फडणवीसांनी प्रकरणाचा सर्व तपास केला का? अंबादास दानवेंनी मुख्यमंत्र्यांना हा सवाल केला. आमदार धनंजय मुंडेंनी डॉक्टर तरुणीच्या कुटुंबियांची भेट घेतली. बीडमधील तरुणीच्या घरी जाऊन पीडित कुटुंबाचं सांत्वन केलं. साताऱ्याच्या फलटण उपजिल्हा रुग्णालयामध्ये कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरनं आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांची सामाजिक कार्यकर्त्या मयुरी बांगर यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी सर्व आरोपींवर 302चा गुन्हा दाखल जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हा संघर्ष चालू ठेवणार अशी प्रतिक्रिया दिली. शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवेंनी फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर आरोप करत पुरावे दिले. दानवेंनी एक्स पोस्ट करत मुख्यमंत्री फडणवीस निंबाळकरांसोबत एकाच व्यासपीठावर होते, हे दुर्दैवी आहे असं म्हटलंय. महिला डॉक्टरला न्याय मिळावा म्हणून माजी आमदार नारायण मुंडे उद्या दिवसभर लाक्षणिक उपोषण करणार आहेत. प्रकरण योग्य पद्धतीनं हाताळलं नाही तर बीड ते फलटण पायी काठीच्या आधारावर जाण्याचा इशारा त्यांनी दिलाय. पुणे जैन बोर्डिंग व्यवहार प्रकरणामध्ये जैन समाज आक्रमक झालाय. पंतप्रधान मोदींसोबत बैठक घ्या अशी मागणी बैठकीत राजू शेट्टींकडे जैन बांधवांनी केली. 1 तारखेआधी जैन बोर्डिंग व्यवहार रद्द करा, अन्यथा उपोषण करणार असा इशारा जैन मुनींनी दिला. तसंच रवींद्र धंगेकर यांनी आंदोलन करू नये असं आवाहन सुद्धा जैन मुनींनी केलं. रवींद्र धंगेकरांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर नवा आरोप केला. पदाचा गैरवापर करत बॉम्बे फ्लाइंग क्लबला देय असणारी रक्कम 200 कोटींवरून फक्त 2.30 कोटींपर्यंत कमी केल्याचा आरोप केलाय. तर हवाई उड्डाण विभागाचे तब्बल 197 कोटींचं नुकसान झाल्याचा दावा धंगेकरांनी केला. महायुतीमध्ये दंगा नको असं म्हणत उपमुख्यमंत्री शिंदेंनी रवींद्र धंगेकर यांना सबुरीचा सल्ला दिला. हा विषय 2 दिवसात संपेल असंही शिंदे म्हणाले. तर चुकीचं काम होत असेल तर मी बोलणारच असं म्हणत धंगेकरांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
आमदार रोहित पवारांनी एक्स पोस्ट करत सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांवर हल्लाबोल केला. बाबासाहेब पाटील यांच्या जावयानं रमाकांत तांदळे या शिक्षकाच्या नावावर कर्ज काढून ते भरण्यास नकार दिल्यानं निवृत्त झालेल्या या शिक्षकानं आत्महत्येचा प्रयत्न केलाय. हे शिक्षक आज मृत्यूशी झुंज देत असतानाही पोलीस या प्रकरणाची दखल घेत नाहीयेत. पोलिसांनी या प्रकरणाची शहानिशा करून योग्य कारवाई करावी असं रोहित पवारांनी एक्स पोस्टमध्ये म्हटलंय. सोमवारी दादरच्या सूर्यवंशी हॉलमध्ये मनसेचा मेळावा होणार आहे. उत्तर मुंबईतील मेळाव्यानंतर मनसेचा शहर परिसरात मेळावा होतोय. मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांच्या मोर्चावर टीका केली आहे. विरोधक निराश आहेत. निवडणुकीमध्ये पराभव होईल हे त्यांना माहिती आहे. त्यांची नोट चोरी बंद झाली म्हणून ते आता वोट चोरीवर बोलतायत अशी टीका फडणवीसांनी केली. निवडणूक आयोगाच्या निर्णयाचं स्वागत. संपूर्ण देशामध्ये SIR झालाच पाहिजे अशी आमची मागणी होती असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय. नितेश राणे राज्याचे मुख्यमंत्री नाहीत, मंत्री आहेत. युतीचा निर्णय फडणवीस, शिंदे आणि अजित पवार घेतील असा टोला प्रताप सरनाईक यांनी नितेश राणेंना लगावला. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आम्ही मैत्रीपूर्ण लढाईसाठी तयार आहोत असं राणे म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते मुंबईत महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश मुख्यालयाचं उद्या भूमिपूजन होणार आहे. दिल्लीतील भाजप पक्ष मुख्यालयाच्या धर्तीवर चर्चगेट परिसरामध्ये भाजपचं नवं प्रदेश मुख्यालय बांधलं जाणार आहे. या भूमिपूजनला मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजपचे इतर महत्त्वाचे नेते उपस्थित असतील. क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटेंनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेसमध्ये प्रामाणिक कार्यकर्त्याला सोडून घराणेशाही चालते, यामुळे मी काँग्रेसमधून बाहेर पडलो आणि राष्ट्रवादीत आलो असं म्हणत मंत्री माणिकराव कोकाटेंनी काँग्रेसवर टीका केली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कराडमध्ये नगरपालिकेचे निवडणुका लढवणाऱ्या इच्छुकांमध्ये पोस्टर वॉर रंगला. भाजप आमदार अतुल भोसले यांनी निधी मंजूर केल्यानंतर एकाच कुटुंबातील 3 इच्छुकांनी आमच्यामुळे निधी मंजूर झाल्याचा दावा करत प्रभागात पोस्टरबाजी केली. या पोस्टरबाजीला प्रभागातील अज्ञात नागरिकांनी बॅनरबाजी करत विरोध केला. सायनच्या प्रतीक्षानगर भागातील काही रहिवाशांनी आगामी मनपा निवडणुकांमध्ये मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा दिलाय. परिसरातील म्हाडाच्या जागेवर रहिवाशांच्या सोयीसाठी मार्केट बांधलं जाणार होतं. मात्र मुंबई बँकेला सहकार भवन बांधण्यासाठी ही जागा देण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिकांनी यावर आक्षेप घेतला. खासदार निलेश लंकेंनी राज्याच्या राजकारणात गलिच्छपणा वाढलाय असं म्हटलेलं आहे आणि जातीभेद निर्माण करणारे राजकारणी पाहायला मिळत आहेत असं म्हटलंय. तर या प्रवृत्तीला फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारच थांबवू शकतात आणि वाचाळवीर नेत्यांवर गृहमंत्र्यांनी तात्काळ कठोर कारवाई केली पाहिजे असं निलेश लंके म्हणाले. यानंतर बातमी आहे अमरावतीमधून आमदार रवी राणा यांनी काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांना डिवचलंय. आमदार रवी राणांनी काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानी दिवाळीचा किराणा पाठवला. त्यामुळे यशोमती ठाकूर आक्रमक झाल्या. मी पराभूत झाली, जिंकली, मला काही फरक पडत नाही, मी पक्ष बदलत नाही, सरड्यासारखे रंग बदलत नाही, अवकातीत रहा अशी टीका ठाकूर यांनी केली. परत जर असं केलं ना तर तुम्हाला चांगलं उत्तर मिळेल. माझ्या बापदादांनी कधी बारदाना चोरला नाही. मी एक प्रतिष्ठित घरातली मुलगी आहे आणि प्रतिष्ठित व्यक्तीची बायको आहे. मी असे चिल्लर धंदे तुमच्यासारखे कधी करत नाही आणि तुम्ही जर चिल्लर धंदे करत असाल तर त्याचं उत्तर आम्हाला देता येतं. शेतकऱ्यांची दिवाळी काळी गेलेली आहे. अरे तुम्हाला जर ह्या प्रकारे तुम्हाला जर आमचा अपमान करायचा असेल तर त्याला काय अर्थ उरतो का? हे भैया आणि भाभी अवकातीत राहायचं. मी काय पहिल्यांदा पडली नाही आणि मी पडली, निवडून आली, नाही निवडून आली, मंत्री झाली, अजून काय झाली तरी माझ्या स्वभावात कधी फरक पडत नाही. मी माझे पक्ष बदलत नाही, मी सरड्यासारखे रंगही बदलत नाही. तुम्ही तुमच्या अवकातीत राहा एवढं तुम्हाला बोलते. आणि परत पुन्हा कधी ही अशी भानगड जर केली तुम्ही तर तुम्हाला असं उत्तर देईन ना की मग याद राखा.
पाहूयात पुढची बातमी.